Welcome in series of phase controlled rectifier. In lecture number 4 we all studied here the midpoint converter and bridge converter. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे लेक्चर नंबर 4 मध्ये. लेक्चर नंबर 4 मध्ये आपल्याला ब्रिज कन्व्हर्टर काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. आपण लेक्चर नंबर 3 मध्ये आणि म्हणजे प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण मिड पॉइंट कन्व्हर्टर ऑलरेडी स्टडी केलेला आहे. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, ब्रिज कन्व्हर्टर काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. आता ब्रिज कन्व्हर्टर, ब्रिज म्हणजे 4 SCR असणार आहेत आणि मिड पॉइंट कन्व्हर्टर मध्ये 2 SCR. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्रिज आणि मिड पॉइंट कन्व्हर्टर बघा. मिड पॉइंट कन्व्हर्टर मध्ये किती SCR असणार आहेत, 2 SCR आणि ब्रिज कन्व्हर्टर मध्ये हाऊ मेनी SCRs असणार आहेत, 4 SCR. दिस इज द सर्किट डायग्राम ऑफ ब्रिज कन्व्हर्टर. This one is the circuit diagram of bridge converter. The circuit diagram of bridge converter is as shown in figure. It consists into 4 SCRs T1, T2, T3, T4 or 4 thyristor T1, T2, T3, T4, voltage supply Vs and load R and L. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याचं पण डिस्क्रिप्शन सेमच असणार आहे. ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होणार आहे, थायरिस्टर T1 आणि T2 काय होणार आहेत, फॉरवर्ड बायस म्हणून काय होणार आहेत, वर्क होणार आहेत. ड्युरिंग दी निगेटिव्ह हाफ सायकल T3 आणि T4 काय असणार आहेत, फॉरवर्ड बायस म्हणून काय होणार आहेत, वर्क होणार आहेत. पण इथं आता ज्याला तुम्ही सप्लाय अप्लाय करणार, सप्लाय अप्लाय केल्यानंतर SCR लगेच टर्न ऑन होणार नाही. SCR टर्न ऑन होण्यासाठी काय पाहिजे, त्याला गेट सप्लाय अप्लाय करायला पाहिजे. मग IG1 आणि IG2 साठी तुम्ही 0 to अल्फा सप्लाय अप्लाय करताय, हे पल्सेस अप्लाय करताय, गेट पल्सेस. आणि T3 आणि T4 साठी IG3 आणि IG4 च्या ह्या वेव्हफॉर्म्स आहेत. मग ह्या वेव्हफॉर्म आपण ड्रॉ केल्यानंतर ज्याला तुम्ही T1 आणि T2 फॉरवर्ड बायस अप्लाय झाल्यानंतर त्याला सप्लाय अप्लाय केल्यानंतर तुमचा SCR काय होणार आहे, टर्न ऑन जाणार. SCR टर्न ऑन झाल्यानंतर काय होणार, T1 आणि T2 मग SCR टर्न ऑन होणार आणि इंडक्टिव्ह लोड मुळे हा जो सप्लाय आहे तो निगेटिव्ह सायकल मध्ये वर्क होणार. इंडक्टिव्ह लोड मुळे काय होणार आहे, निगेटिव्ह सायकल मध्ये काय होणार आहे, वर्क होणार आहे. सिमिलरली T3 आणि T4 ला तुम्ही सप्लाय अप्लाय केला, T3 आणि T4 ला सप्लाय अप्लाय केल्यानंतर ज्या इंडक्टिव्ह लोड मुळे हे काय होणार आहे, निगेटिव्ह सायकल मध्ये काय होणार, इथं वर्क होणार. पण आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म आणि आउटपुट करंट वेव्हफॉर्म बोथ आर डिफरंट बिकॉज ऑफ द इंडक्टिव्ह लोड. बिकॉज ऑफ द इंडक्टिव्ह लोड मुळे दोन्ही वेव्हफॉर्म काय असणार आहेत, सेम डिफरंट असणार आहेत. पण रेजिस्टिव्ह लोड मुळे तसं नव्हतं, आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे. आता ह्या कशाच्या वेव्हफॉर्म्स आहेत, व्होल्टेज अक्रॉस VT1 आणि व्होल्टेज अक्रॉस VT1, VT2, VT3, VT4. आता हे जे मी डिस्क्रिप्शन सांगितले ते मी इथं राईटअप मध्ये दिलेलं आहे. ते सर्किट डायग्राम कन्सिस्ट इंटू 4 थायरिस्टर T1, T2, T3, T4, व्होल्टेज सोर्स Vs and लोड रेजिस्टन्स RL. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल T1 आणि T2 कसे होणार आहेत, फॉरवर्ड बायस म्हणून वर्क होणार आहेत. बट इट डज नॉट कंडक्ट अंटिल ए गेट सिग्नल इज अप्लाय टू इट. हे काय होणार आहे, टर्न ऑन होणार नाहीत. का टर्न ऑन होणार नाहीत, गेट सप्लाय अप्लाय केल्याशिवाय आपण काय होणार नाही, SCR टर्न ऑन होणार. मग SCR कधी टर्न ऑन होणार, ज्याला तुम्ही SCR ला अल्फा सप्लाय अप्लाय करणार त्याला SCR काय होणार आहे, टर्न ऑन होणार आहे. आणि SCR टर्न ऑन झाल्यानंतर त्याचा पाथ कसा असणार आहे, करंट फ्लोईंगचा Vs T1 लोड T2 Vs म्हणजे इथं दिलेला आहे Vs T1 T2 म्हणजे अशा पद्धतीने त्याचा काय असणार आहे, हा पाथ असणार आहे, हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा. आता नेक्स्ट वन, ड्युरिंग दी निगेटिव्ह हाफ सायकल. ड्युरिंग दी निगेटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे इथं, see here during the negative half cycle T3 and T4 is forward bias and T1 and T2 is reverse bias. मग T3 आणि T4 चा पाथ कधी टर्न ऑन होणार आहे, T3 आणि T4 चा ज्याला तुम्ही काय करता पाईपलेस सप्लाय अप्लाय करणार त्यावेळेला SCR काय होणार आहे, टर्न ऑन होणार आहे. आणि SCR टर्न ऑन झाल्यानंतर काय होणार आहे, इथं हा सप्लाय पाथ Vs T3 लोड T4 आणि Vs असा पाथ असणार आहे. हिअर ऑल दी थायरिस्टर विल कंडक्ट फॉर फ्यू ड्युरेशन इन निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे इतर फ्यू ड्युरेशन साठी ऑल दी थायरिस्टर काय राहणार आहेत, टर्न ऑनच राहणार आहेत. फ्यू ड्युरेशन साठी ऑल दी थायरिस्टर्स काय होणार आहेत, टर्न ऑनच राहणार आहेत. का टर्न ऑन राहणार आहेत फ्यू ड्युरेशन साठी, निगेटिव्ह सायकल असल्यामुळे म्हणजे इंडक्टिव्ह लोड असल्यामुळे इतर फ्यू ड्युरेशन साठी हे काय होणार आहे, टर्न ऑनच राहणार आहेत. दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ all these waveforms and graphical circuit diagram of bridge converter. If any queries related to this lecture, then you will ask me.